अरे रे, पोलीस ठरतायत पिंजऱ्यातील वाघ. दंडुका वापरण्यास कायद्याची चौकट. लक्ष्मण रेषा न ओलांडता गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न. जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांचा आढावा घेतल्यास पोलीस प्रशासन उगारत असलेला कायद्याचा दंडुका हरवत चालला आहे का, अशी शंका सामान्यांच्या मनात निर्माण होते आहे. पोलीस त्यांच्या परीने गुन्हेगारी रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. एक वेळ नागरिकांनी सामूहिकपणे कायदा मोडून गुन्हेगारांचा बंदोबस्त केला तरी त्यांना फार शिक्षा होत नाही, परंतु पोलिसांना कोणत्या परिस्थितीत कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागते. मात्र विविध कायद्यांनी पोलिसांचे हात बांधलेले आहेत. साहजिकच इच्छा असूनही पोलीस कायद्याने घालून दिलेल्या नियमांची लक्ष्मणरेषा ओलांडू शकत नाहीत आणि याबाबत काहीच कल्पना नसल्यामुळे पोलिसांची अवस्था पिंजऱ्यात ठेवलेल्या वाघासारखी झाली असल्याची भावना नागरिकांच्या मनात निर्माण होते आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक असलाच पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही. पूर्वी किरकोळ गुन्ह्यात संशयितांना अटक करण्यात येत होती, परंतु आता ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना संशयितास अटक करता येत नाही हे किती जणांना माहीत आहे. तसा कोणी संशयित असला तर पोलीस त्याला ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडून देण्याशिवाय काही करू शकत नाहीत. या व्यतिरिक्त बालगुन्हेगारीची नवीन डोकेदुखी पोलिसांना झेलावी लागते आहे. यामध्ये अल्पवयीन युवकाने एखाद्याचा जीव जरी घेतला तरी त्याला अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. त्यांना ताब्यात घेऊन केवळ त्याची बालसुधारगृहात रवानगी करणे एवढंच काम पोलिसांच्या ताब्यात आहे. यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणजेच बाल न्याय हक्क मंडळाकडे योग्य प्रस्तावासह पाठपुरावा केला तर बालगुन्हेगारास अभय मिळत नाही. त्याचा खटला नेहमीच्या न्यायालयात चालवला जाऊ शकतो आणि त्याला शिक्षा होऊ शकते. संबंधित पोलीस निरीक्षकांनी न्याय हक्क मंडळासमोर बालगुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची गंभीरता पुराव्याशी मांडण्याचे काम न कंटाळता केले पाहिजे. गुन्हेगारांना पोलीस कोठडी मिळाली की पूर्वी त्याला हमखास पोलिसी खाक्याचा अनुभव यायचा, परंतु अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणापासून सांगलीच्या पोलिसांनी कोठडीत असलेल्या गुन्हेगाराला कायद्याचा दंडुका दाखवण्यापासून थोडे अंतर राखले आहे. याचबरोबर गुन्हेगार देखील वकिलांमार्फत मानवाधिकार आयोग आणि पोलीस प्राधिकरण विभागाकडे तक्रार करत आहेत. याचा नाहक त्रास पोलिसांना होतो आहे. एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सर्व पर्यायाचा अवलंब करणे भाग असते आणि पोलिसी खाक्यात त्यातीलच एक भाग असतो. याकडे सगळ्यांनीच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.